सर, राष्ट्रवादी युतीत मागच्या दाराने आली, आम्हाला राष्ट्रवादीची गरज नाही असं भरत गोगावलेचे पुत्र विकास गोगावले म्हणाले। माझ्या डोक्यात एक असतं, जेव्हा कोणी कुठं जातं ना तर सगळ्या ठिकाणी राजकारणावर जे विचारलं जातं ना त्याच्याऐवजी सरळ सरळ आता इथं ह्या काकांनी सांगितलं हे महत्वाचं आहे आम्हाला। असं काहीतरी विचारत चला, कारण आपल्याला हे राजकारण हे चालूच राहणार आहे। राजकारणातली प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगवेगळी असते, त्या पद्धतीने वरच्या स्तरावर काय घडतं ते आमच्या सारख्याला खाली काही त्याच्यातलं फारसं लवलेशही नसतो। त्याच्यामुळं आता पाऊस किती पडला, कसा पडला, त्याचं तुम्ही काही करणार आहेत का असं मला काहीतरी विचारा ना, का बाबा खूप मोठ्या प्रमाणात अशा नुकसानी झाल्या, जसं आता ह्या भागात कशा नुकसानी झाल्या मला माहीत नाही, पण काही ठिकाणी हळदीच्या झाल्या, केळीच्या झाल्या, आंब्यांच्या झाल्या, कांद्याच्या झाल्या। आजची सध्याची परिस्थिती ही आहे, अतिशय गंभीर आहे, ह्याच्यावर आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं माझं मत आहे। आता राजकारणातलं मी फारसं वरच्या स्तरावर सगळे निर्णय होतात, त्याच्यामुळे ते काही दोघा तिघांना सोडून बाकीच्यांना माहिती नसतं। साहेब, शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही एवढे गांभीर्याने घेतात, मात्र कृषी मंत्री असं म्हणतात की काय ढेकळाचे पंचनामे करायचे का, कृषी खातं म्हणजे ओसाडगाव। तुम्ही नेमकं विचारतानाच असं विचारताना माझ्यासारख्याला तरी सरळ मार्ग विचारत चला ना, कोण काय बोललं याच्यापेक्षा मला काय बोलायला लावायचं आहे ते बोलायला सांगा। कृषी मंत्री बोलले, आता मी काय ऐकलेलं नाही, आता काल परवापासून ते सुरू झालंय, मध्यंतरी काय त्यांच्यावर सारखं काही ना काही चालू असतं। आणि माझं तर मत असं आहे, काही ठिकाणी ते स्पष्टीकरण इतकं सुंदर देतात पण त्याचं एडिटिंग तुम्ही लोक करता आणि कुठंतरी जो एखादा शब्द फ्लॅश होईल अशालाच पुढे नेता। पण मी तर नेहमी सांगत असतो, माझं जर घेणार असेल तुम्ही तर एकही शब्द एडिट झाला नाही पाहिजे। मी चुकलो असेल, चुकीचं बरोबर चुकीचं आलं समाजासमोर तरी चालेल। नांदेडला मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय, पण आजपर्यंत शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा झालेले नाही। पंचनामे झाले नसतील असं मला नाही वाटत। पंचनाम्यांना तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत, फक्त एकच होतं का पूर्वीच्या रूल प्रमाणे जे क्लेम केला जातो त्याचा रूल असा आहे का शेत काढणीपूर्वी नुकसान झाली तर त्याला पंचनामा होतो किंवा तर त्याला क्लेम होतो। पण आता मागच्या मला वाटतं उद्या दुसरी कॅबिनेट असेल मंगळवार, पाठीमागच्या 2 कॅबिनेटच्या वेळेला असा निर्णय झाला, पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा ही परिस्थिती गंभीर झाली त्यावेळेला असं ठरलं का शेत काढणीला येऊ, काढलेलं असो वा काढलेलं नसो, किंवा एखाद्यानं दारात आणून ठेवला त्याला तो साठवायचा असेल, फॉर एक्झाम्पल कांदा, हळद, भुईमूग किंवा उडीद अशी जी काही पिकं घेतली जातात ती घराजवळ आणून ठेवल्यावर क्लेमच्या संदर्भातला नियम असा होता का तो तुम्ही आळस केला। पण आता शेतकरी म्हणला तर त्याला 12 कामं 15 कामं, आणि मग त्यावेळेला ते काही शक्य होत नाही, म्हणून घरात आणून किंवा घरही उडून गेलं घरात ठेवल्यावर, मग त्याचा पंचनामा नाही करायचा का असं म्हणून आता तेही पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे। तर माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या मार्फत त्या ठिकाणी जाऊ द्या, राहिलेले पंचनामे सुद्धा करून घ्या। साहेब, नागालँडमध्ये 7 आमदार राष्ट्रवादीला सोडून गेले, अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातो। कुठं? नागालँडमध्ये काय रे बाबा, मी तर सांगितलं ना, राजकारण मला तू महाराष्ट्राचं सुद्धा विचारू नको। एक 6 महिने अगोदर वाटल्यास मी येऊन भेटतो, त्यावेळेला मला पूर्ण राजकारणावर बोल। आता आमचा वेळ राजकारणावर नेऊच नका ना, एकदा माणूस निवडून गेला का तो सगळ्यांचा। त्याच्यामुळे नागालँड आणि महाराष्ट्र काय त्याच्यात धक्क्यासन वगैरे हे सकाळ संध्याकाळ चालूच राहतं, असू द्या, पण हे सकाळ दुपार संध्याकाळ राजकारणाचं असं काहीच बोलू नका। एकदा घडी बसली ना पुन्हा उचकायचा प्रयत्न करू नका किंवा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी आपल्याला विनंती आहे। धन्यवाद।